नमस्कार. आपण सध्या एका गृहस्थांसोबत आहोत आणि ते सध्या चौधरी वस्तीमध्ये वास्तव्यास आहेत. तर त्यांच्याशी आपण चर्चा करूयात की सर नमस्कार, तुमचं नाव काय आहे? माझं नाव नितीन दादा गायकवाड आहे. सर, तुम्ही चौधरी वस्तीमध्ये म्हणजे खराडी प्रभागामध्ये किती वर्षांपासून वास्तव्यास आहात? मी 1999 पासून राहतो इथे. अच्छा, मग तेव्हापासून तर ते आतापर्यंत जे राजकारण आहे सर, त्याबद्दल तुम्ही काय मत व्यक्त कराल? राजकारणाबद्दल मला काय असं काही विशेष मत नाही माझं. अच्छा, पण डेव्हलपमेंट खूप चांगली आहे आमच्या परिसरामध्ये. ते असं म्हणतात ना की जर तुम्हाला एखाद्या ठिकाणचं राजकारण ओळखायचं असेल तर तिथलं जे वस्तीचा विकास आहे तो खूप काही बोलून जात आहे. तर तुम्हाला काय वाटतं की चौधरी वस्तीच्या विकासामध्ये आणि खराडीच्या विकासामध्ये राजकारण्यांचा काही हातभार आहे का? नाही, फक्त चौधरी वस्तीचा विषय नाही आहे. संपूर्ण खराडी मतदारसंघ, वडगाव शहरी मतदारसंघ जे आहे तिथं खूप चांगल्या प्रकारे आमचा विकास वगैरे झालेला आहे. म्हणजे रस्ते म्हणा, पाणी म्हणा, लोकांच्या सुविधा म्हणा. आमचे आदरणीय बापूसाहेब पठारे जे आहेत ते आमच्याकडे खूप चांगलं कार्य करतात. आता तुम्ही इथे काय व्यवसाय करता? माझं टूर्स अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय आहे. अच्छा, मग आता टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हटल्यावर मला असं वाटतंय की पूर्ण पुणे शहरातच जे वाहतुकीचं व्यवस्थापन आहे त्याच्याकडे काही ठिकाणी जरा दुर्लक्ष होत आहे. तर त्याचा काही तुमच्या याच्यावर परिणाम पडतोय का? नाही, दुर्लक्ष नाही म्हणता येणार. आता बऱ्याच गावोगावून लोक इकडे येत स्थलांतर करतात, त्यामुळे गर्दी होते. आता गर्दी वाढली म्हणजे ट्रॅफिकच्या समस्या वाढतातच. तर त्याला उपाययोजना करायला लागतील, ते त्यांनी करायला हव्यात. अच्छा, मग आता येणारी जी 15 तारखेची निवडणूक आहेत, जो कोणी उमेदवार उभा असेल त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा आहे? लोकांच्या बेसिक गरजा आहेत, त्यांच्या अडचणी आहेत त्या दूर करणे. रस्ते, पाणी, त्यानंतर ट्रॅफिकची समस्या जास्त आहे, महत्त्वाची आहे. ट्रॅफिकच्या समस्यावरती काहीतरी नियोजन करणे है ना, अशा गोष्टी आहेत.